सर्व आदिवासी कोळी जमातीला खूप खूप धन्यवाद की ज्यांनी आज रोजी माझ्या वाढदिवसानिमित्ताने त्यांनी शुभेच्छा दिल्या। ज्या अर्थाने शुभेच्छा माझ्यापर्यंत हजारो बांधवांनी दिले, त्याच प्रकारे त्यांच्या भावना व त्यांच्या मनातील वेदना माझ्यापर्यंत पोहोचल्या। ज्या अपेक्षेने माझ्या समाज बांधवांनी शुभेच्छा दिल्या, तर माझंही कर्तव्य आहे की माझे जे भावंड आहेत, जाती बांधव आहेत, यांच्या व्यथा ह्या संपवाव्या आणि त्यासाठी आपण संघर्ष करावा आणि जे आमच्या बांधवांसाठी करता येईल त्या सर्व गोष्टी मी यापुढे करणार आहे। जे संविधानिक मूलभूत हक्क व अधिकार आहेत हे देण्याची जबाबदारी ही प्रशासनाची आहे। प्रशासन म्हणजे एसडीओ, प्रशासन म्हणजे कार्यकारी मंडळ, प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणजे कलेक्टर, प्रमाणपत्र पडताळणी समिती यांची आहे। प्रशासनाची जबाबदारी आहे की त्यांनी आपल्याला आपल्या सेवा सवलती द्यायला पाहिजे। कायदे मंडळांची जबाबदारी आहे की त्यांनी आपल्या रक्षणासाठी कायदे तयार केले पाहिजे। न्यायालयाची जबाबदारी आहे की जर का प्रशासन आणि कायदे मंडळ जर का फंडामेंटल राईट्स मूलभूत हक्क आणि अधिकारामध्ये जर का हस्तक्षेप करत असेल तर त्यांना प्रिव्हेंट म्हणजे या मूलभूत हक्काचे आणि अधिकाराचे संरक्षण करण्याची जबाबदारी न्यायालयावर आहे। परंतु तिघांची मानसिकता आपल्याला न्याय देण्याची नसल्यामुळे आपण नेमके काय साबित करावं, तर यामध्ये जातीच्या कायद्यात कलम 8 प्रमाणे अर्जदाराने साबित करायचे आहे की तुम्ही जमातीचे आहात, वर्गाचे आहात की जातीचे आहात। या प्रकारे कायद्यात तरतूद दिलेली आहे। प्रशासन हे प्रमाणपत्र पडताळणी समिती हे फक्त जातीच्या नोंदीवर आधारित राहून जातीच्या नोंदी मिळून येत नाही म्हणून आपल्याला जातीच्या आधारावर भेदभाव करून आरक्षण देत नाही। पर्यायाने की या जातीच्या कायद्यामध्ये आणि संविधानामध्ये जातीच्या कायद्याच्या मध्ये जात ही जातीच्या आधारावर आयडेंटिफिकेशन केलं जातं, परंतु संविधानाने आणि इंदिरा साहनी केसमध्ये जातीच्या आधारावर आयडेंटिफिकेशन करण्यास प्रतिबंध केलेला आहे। ते असंविधानिक आहे अशा प्रकारे गोष्टी केलेल्या आहेत, नमूद केल्या। असे असताना हा विषय कुठेतरी संपवावा म्हणून आम्ही कायदे न्यायमंडळाकडे म्हणजे उच्च न्यायालयाचे 3 न्यायमंडळाकडे आम्ही माहिती अधिकार टाकला। त्या माहिती अधिकाराच्या अंतर्गत नागपूर, मुंबई आणि औरंगाबाद या 3 न्यायालयांनी आपल्याला माहिती दिली की आदिवासी, महादेव, मल्हार, ढोर, टोकरे आणि डोंगर कोळी जमातीचे जे अनुसूचित जमातीत समावेश केलेले आहे हे जमात आहे, जनजाती समुदायाचा भाग आहे किंवा त्याचा गट आहे की भाग आहे, या प्रकारे अनुच्छेद 342 मध्ये तरतूद केलेली आहे। अशी तरतूद केलेली असताना जातीच्या कायद्यामध्ये मात्र जमातीचा भाग, जनजाती समुदाय, त्याचा वर्ग आणि भाग या कन्सेप्ट या संकल्पना जातीच्या कायद्यात नाही। प्रश्न असा आला की ज्यावेळेस उच्च न्यायालयाकडे आम्ही माहिती मागितली तर उच्च न्यायालयाकडे ह्या गोष्टी नाहीत। म्हणजे कार्यकारी मंडळ आपल्याला सवलती द्यायचे नाही म्हणतं, माहिती आपल्याला या संदर्भातली देत नाही। न्यायालयाकडे आपण माहिती मागितली तर न्यायालय म्हणतं आमच्याकडे कोणतीही माहिती नाही। त्यांनी विधी व न्याय विभागाकडे या प्रकारची माहितीचे पत्र पाठवले की महादेव, मल्हार, ढोर, टोकरे आणि डोंगर कोळी जमातीचे अनुसूचित जमातीत जे समावेश केलेले आहे ते जात आहे, वर्ग आहे की त्याचा भाग आहे की त्याचा गट आहे, तर या प्रकारची माहिती विधी व न्याय विभागाकडे सुद्धा नाही। प्रश्न असा येतो की संविधानाच्या अनुसूचित जमातीच्या सूचीमध्ये जे शेड्यूल केलेले आहेत ते एकतर जमात असेल, जमातीचा भाग असेल, जमातीचा वर्ग असेल किंवा जनजाती समुदाय असेल, त्याचा भाग असेल किंवा त्याचा वर्ग असेल। ही कन्सेप्ट बाबासाहेबांनी अनुच्छेद 342 मध्ये नमूद केली आहे।
परंतु या निकषाच्या आधारावर जर कार्यपालिका म्हणजे प्रमाणपत्र पडताळणी समिती हे काम करत नाही, न्यायालय हे हायकोर्टाचे न्यायालय सुद्धा या गोष्टीची अवहेलना करतात आणि जातीच्या नोंदी शोधतात आणि त्यांना या गोष्टी अनुच्छेद 342 मधील ट्राईब, त्याचा भाग, त्याचा ग्रुप हे जर का माहितीच नसेल तर प्रश्न असा येतो की न्यायालय कशाच्या आधारावर वर्गवारी करतात, निकाल देतात. जर तुमच्याकडे जर माहिती नाही तर तुम्हाला आमचे प्रकरण तपासण्याचा कोणताही हक्क व अधिकार नाही. म्हणून विधिमंडळ, विधी व न्याय विभाग, उच्च न्यायालयाचे अधिकारी आणि कार्यपालिकेतील TRTI म्हणजे राजेंद्र भारुड या प्रकारचे तिघांनी आपल्याला माहिती देण्याचे नाकारले. मग प्रश्न असा येतो की जर का आम्हाला आमचा दावा जातीच्या कायद्यातील कलम 8 प्रमाणे जर साबित करायचा असेल तर आम्ही नेमकं साबित काय करायचं? जातीच्या नोंदी. मग जातीच्या नोंदी ह्या अनुच्छेद 342 मध्ये आहे का? नाहीये. मग 342 मध्ये जमाती आहे, जमाती जनजाती समुदाय आहे, त्याचा भाग आणि त्याचा गट आहे. अशा प्रकारची परिस्थिती असताना जी कन्सेप्ट 342 मध्ये दिली आहे त्या आधारावर हे जर का न्यायालय सुद्धा जर पडताळणी करत नसेल तर न्यायालय सुद्धा आपल्या मूलभूत हक्क व अधिकार हे यापासून आपल्याला वंचित ठेवतात आणि आमचे आदिवासी कोळी जमातीचे जे बांधव आहेत यांच्याशी भेदभाव करतात. आर्टिकल 14, आर्टिकल 15, आर्टिकल 16 याप्रमाणे तुम्ही भेदभाव करतात आणि आर्टिकल 17 आम्हाला आज रोजी सुद्धा अस्पृश्यासारखी वागणूक दिली जाते, सामाजिक प्रवाहामध्ये येण्यापासून रोखले जाते. ही जर का अशीच परिस्थिती असेल तर मी या आदिवासी कोळी जमातीने जर न्यायालय जर न्याय देत नसेल, प्रशासन जर का न्याय देत नसेल, कायदे मंडळ जर का आमची बाजू घेत नसेल तर ही लोकशाहीची थट्टा आहे आणि आता ते मात्र आपण यापुढे खपवून घेणार नाही. म्हणून जर आम्हाला आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाण्याची वेळ आली तर आम्ही तिथं सुद्धा जाऊ. आमचा या महाराष्ट्रातील कोणत्याही न्यायालयावर विश्वास राहिला नाही. आम्हाला आता या प्रकारे भूमिका घ्यावी लागेल. म्हणून आज आमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ज्या बांधवांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या, मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी समाज बांधवांशी बोलू इच्छितो की घाबरायचं नाही, आपण न्यायाच्या अगदी जवळ आहोत. म्हणून न्यायालयामध्ये सुद्धा माहिती अधिकाराचा अर्ज टाकल्यानंतर आपण त्यांनी जर माहिती दिली नाही तर त्या प्रकारचे मी त्यांच्याकडे न्यायालयाकडे सुद्धा एक अर्ज दिलेला आहे की त्या उच्च न्यायालयातील चीफ जस्टिस म्हणजे मुख्य न्यायाधीश यांच्याशी बैठक घेऊन लवकरात लवकर हा जो विषय आहे हा मार्गी लावण्यात येईल. म्हणून कोणीही न्यूनगंड आणू नये, कोणीही अनुचित प्रकार करू नये. जोपर्यंत गणेश सोनवणे आहे तोपर्यंत घाबरायचं काही गोष्ट नाही. लवकरात लवकर न्याय जो आहे हा मिळवण्याचा मी प्रयत्न करेल. या वाढदिवसाच्या निमित्तानं मी आपल्याला एक आशेचा किरण तर नाही म्हणणार, परंतु मरेपर्यंत तुमची सेवा मी नक्कीच करेन. धन्यवाद.